पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी आत्महत्या करणारे शेतकरी आहेत, पण माझ्या कोकणातला शेतकरी, माझा कोकणातला बळीराजा आत्महत्या करत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला समस्या नाही, त्याच्या वाट्याला संघर्ष नाही, त्याच्या वाट्याला गरिबी नाही, तरी सुद्धा तो संवेदनशील आहे, सहनशील आहे आणि म्हणून तो आज उभा आहे. मात्र तरी सुद्धा आमचा सर्व बळीराजा हा वाट पाहतोय न्यायाची, की पासबुकाला म्हणाला 7 बाराचा उतारा, पासबुकाला म्हणाला 7 बाराचा उतारा. अरे आश्वासन ऐकून झालं की नाही म्हातारा. पासबुकाला म्हणाला 7 बाराचा उतारा, ही आश्वासन ऐकून झालं मी म्हातारा. सारखं आहे नशीब गड्या तुझं आणि माझं, सारखं आहे नशीब गड्या तुझं आणि माझं. आयुष्यभर झेलतोय आपण कर्जाचं ओझं, आयुष्यभर झेलतोय आपण कर्जाचं ओझं. बळीराजा हा बळीराजा समृद्ध झाला पाहिजे आणि म्हणून मी या गणातून काहीतरी सादर करतोय. शाहीर वंशासूर हातात जेव्हा नागर धरला, मी हातात जेव्हा नागर धरला, तेव्हा चित्र तुझे पाहिले. राया जेव्हा मी हातात नागर धरला, तेव्हा चित्र तुझे पाहिले. या मातीत जेव्हा मी बीज पेरले, तेव्हाही तुझे चित्र पाहिले. हे देवागणा गजानना, जेव्हा मी हाती नागर धरला, तेव्हा तुझे चित्र पाहिले. या मातीत जेव्हा बीज पेरले, तेव्हा तुझे चित्र पाहिले. अरे तुझ्या कुंडले शिवार फुले, तेव्हाही मी तुझे चित्र पाहिले. अरे तुझ्या कुंडले शिवार फुले, तेव्हा तुझे मी चित्र पाहिले. आणि घरात माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसून फुलले, त्यातही तुझे विचित्र गजानन भगवान देव आपण मानतो, मात्र तो देव आपल्याला प्रसन्न व्हावा आणि आपल्या वाट्याला सुद्धा समृद्धी यावी अशी अपेक्षा आहे. सादर करतोय गण. मानले माय गण तुला बापर, भरणीला मानले माय गण तुला बापर. सुखी ठेव कष्ट करायला दावतो प्रतापर, सुखी ठेव कष्ट करायला दावतो प्रतापर. जो कसतो मातीचा कण, हा कुणबी पूजतो गण. तरी झाली किती वणवण, वैराजा पूजतो गण. जो कसतो मातीचा कण, हा कुणबी पूजतो गण. तरी झाली किती वणवण, वैराजा पूजतो गण. आता या माझ्या लेखणीत मी कुणबी हा शब्द टाकलाय. हा केवळ जात म्हणून नव्हे, तर कुणबी एक अलौकिक अर्थाने मी शब्द वापरलेला आहे. पुरेवाले शाहीर हा नेमका अलौकिक अर्थ काय तो तुम्ही दुसऱ्या बारीमध्ये येऊन सांगायचा आहे. कुणबी म्हणजे नेमकं काय आणि कुणबी हा शब्द नेमका कशा पद्धतीने हा प्रवाहित झाला त्या ठिकाणी आपण सादर करायचा आहे. Thank you.
Thank you.